त्याला माणूस कधीही निवडून येत नाही। हे मला सिंधुदुर्गच्या लोकांनी फोन करून सांगितलं। आमचे ज्यांना आम्ही आमचं दैवत समजत होतो ते मधु दंडवते एकदा पडले पुन्हा निवडून आले नाही, सावंत पडले पुन्हा निवडून आले नाही, निलेश राणे पडले एकदा नव्हे दोनदा पडले निवडून आले नाही। आता राणे कसे निवडून येणार? येणार? येऊ शकत नाही। तेव्हा आपल्याला विनायक राऊतांना निवडून आणायचंच आहे, पण या वेळेला अशा रीतीने निवडून आणायचं आहे की समोरच्या माणसाला पूर्णपणे घरात बसवायसाठी त्याचं डिपॉझिट जप्त करायचं आहे। 2.5 ते 3 लाख मतं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पडली पाहिजेत। आणि एक गोष्ट सांगतो, आता जो काँग्रेसने जाहीरनामा दिलेला आहे आणि शिवसेनेचाही जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये